अनेक ठिकाणी ले ऑफ पण चालू आहेत. मग तरीसुद्धा प्लेसमेंट आहेत असं म्हणताय तुम्ही? आणि विनाकारणच कधीच ले ऑफ नाही होत. तर हे नेहमी लक्षात ठेवा, की आय-टीचं कल्चरच हे सांगते, की तुम्हाला अपग्रेड करायला लागेल. हं. एआयमुळे जे जॉब जनरेट झाले ते तुम्ही ग्रॅब करा. कदाचित तुम्ही हायली पेड एम्प्लॉयी असाल. मला असं वाटतं एआय आला म्हणजे स्किल्ड जॉब तयार झाले. हं. अनस्किल्ड लेबर रिप्लेस झाले. ज्या मुलांना जास्त पॅकेजेस मिळतात, सो ते काय करतात वेगळेपणाने, की ते नंबर ऑफ प्रॉब्लेम जास्त सॉल्व्ह करतात. त्या ठिकाणी करेक्ट व्यक्ती पोहोचत नाहीये. हं. म्हणजे जिथे ज्या मुलाची कॅपॅबिलिटी आहे, क्षमता आहे, त्या प्लेसला त्यांनी पोहोचणं गरजेचं आहे. साधारणतः 40चं नंतरचं आयुष्य जर छान घालवायचं असेल तर आत्ता 20-30मध्ये काय त्यांनी तयारी केली पाहिजे? सो डिसिप्लिन तुम्ही किती राहता आणि किती वर्ष राहता यावरती तुमचं यश अवलंबून आहे. तुम्ही कुठलीही गोष्ट करून बघितल्यावरती ठरवा की ती गोष्ट अवघड आहे का सोपं. कुठलाच इंटरव्ह्यूवर ग्रॅमॅटिकल मिस्टेकवर रिजेक्ट नाही करतो. तो कधी रिजेक्ट करतो ज्यावेळेस तुम्ही फेल होता तुमची गोष्ट पोचवायला. भाषा ही नेहमी इमोशन ट्रान्सफर करते. 6 महिन्यात जर तुम्हाला आय-टी जॉब हवा आहे तर त्यासाठी काय टिप्स द्याल तुम्ही? कोडिंग राऊंड, ॲप्टिट्यूड राऊंड, त्यानंतर मॅनेजरल राऊंड किंवा L1 L2 कोडिंगमधलं. कुठलीही टेक्नॉलॉजी शिकल्यानंतर तुमचा प्रोजेक्ट एवढा प्रॉपर पाहिजे की हाफ अवर एक्सप्लेन करता आला पाहिजे इंटरव्ह्यूवर. नमस्कार, मी अनुष्का. आजच्या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. मंडळी, सगळ्यात पहिल्यांदी पॉडकास्ट सुरू करण्याच्या अगोदर एक गोष्ट तुमच्याशी बोलायची. खूप सारे विषय घेऊन मी तुमच्यापर्यंत येते आणि तुम्ही सगळ्या एपिसोडला भरभरून प्रतिसाद देता. अनुस्मी चॅनलवरचे एपिसोड जर तुमच्या आयुष्यात खऱ्याने जर व्हॅल्यू ॲड करत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. एक छोटंसं काम आहे पण माझ्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे, कारण याच्यातनं तुमचं प्रेम चॅनलवरती दिसून येतं. सो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हां, आता आजच्या विषयाकडे वळूयात. तर सध्या जगात परिस्थिती बघितली तर सगळीकडे युद्धजन्य परिस्थिती आहे. दुसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाच्या आय-टी कंपन्यांमध्ये ले ऑफ होत आहेत. तरीही हजारो विद्यार्थी दरवर्षी नव्याने आय-टी क्षेत्रात करिअर करण्यासाठी धडपडत आहेत. मग काय आहे सध्याची आय-टी परिस्थिती? विद्यार्थ्यांना जॉब आहेत का? किंवा या युद्धाचा आय-टी कंपन्यांवरती किंवा जॉबवरती काय परिणाम होणार आहे? मग आपल्या मुलांना आय-टीमध्ये घालायचं की नाही? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आज पुन्हा एकदा सारिका जाधव मॅडम यांना मी आपल्या चॅनलवर आमंत्रित केलेलं आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडून जाणून घेऊयात. सारिका मॅडमबरोबर ऑलरेडी आपल्या चॅनलवर एक एपिसोड आहेच, त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. परंतु जे नव्याने चॅनल बघतायत त्यांच्यासाठी सारिका मॅडम, आपलं खूप खूप मनापासून स्वागत आजच्या एपिसोडमध्ये. आणि आपल्या प्रेक्षकांना तुमची अगदी थोडक्यात ओळख करून द्या. नक्की. सो जे आपले ग्रामीण भागातले आणि शहरी भागातले जे विद्यार्थी आहेत की ज्यांना डिग्री तर मिळाली आहे, पण ज्यांना आय-टीमध्ये जॉब नाही, तर त्यांना मार्गदर्शन, त्यांचं स्किल डेव्हलपमेंट यासाठी माझा एक छोटासा प्रयत्न चालू आहे मागच्या 5 वर्षांपासून. सो पुणेरी पॅटर्नच्या माध्यमातून आत्तापर्यंत बऱ्याच सगळ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना मी मार्गदर्शन करत आलेली आहे आणि त्याच्यामुळं भरपूर सगळे विद्यार्थी आय-टीमध्ये जॉबही घेऊन गेलेले आहेत. तर मला असं वाटतं की या प्रयत्नांना नक्कीच तुमच्या सगळ्यांचं खूप सगळं प्रेम मिळावं आणि इथून पुढंही हा प्रयत्न मी असाच चालू ठेवावा. खूप छान काम आहे तुमचं. आणि माझ्यासारखे असे अनेक पालक आहेत. म्हणजे आता मी टीन एजर्सची मॉम आहे आणि खूप सारे पालक माझ्यासारखे आहेत की ज्यांच्या मनात आय-टी क्षेत्राविषयी प्रचंड शंका आहेत. तर आपण सुरुवातीलाच हा प्रश्न घेऊयात की नेमकी सध्या काय सिच्युएशन चालू आहे मार्केटमध्ये? आत्ता सध्या युद्धामुळं बरंच सगळं डिस्टर्ब आहे. जसं हम्म. आपण शेअर मार्केटचं बघू शकतो किंवा सोन्याचा रेट आपण बघतोय. सो थोड्याफार फरकाने आय-टी जॉबवरती इम्पॅक्ट आहे, की जसं की पूर्वी कसं होतं की मुलं ज्यावेळेस बाहेर जायची फॉरेनला, MS करायची आणि तिथे जॉब करायचे, तर त्यांचा लाईफ सेट होऊन जायचं. बट आता तसं नाही राहिलेलं. आता बरेच सगळे मुलं असे आहेत की जे इथून जे MS करायला बाहेर गेले ते तिथे अडकून पडलेत किंवा तिथे त्यांना जॉब नाही आहेत. ओके. तर परिस्थिती थोडीशी डिस्टर्ब मात्र नक्की आहे. असं नाही की बाबा त्यांना लगेचच त्यांचं काम बनतंय असं नाही आहे. त्यांना बरेच सगळ्या रिझन्सला सामना करायला लागतोय. जसं की स्टुडंट व्हिसा आहे, तुमच्याकडे एम्प्लॉई व्हिसा नाही आहे, पण जॉब मिळाल्याशिवाय एम्प्लॉई व्हिसा मिळत नाही आहे. म्हणजे असे अनेक प्रकारचे अडथळे त्यांना तिथं गेल्यानंतर यायला लागलेत. तर बरं. माझं रिकमेंडेशन हेच राहील पॅरेंट्सला, की सध्याच्या कंडिशनमध्ये तुम्ही जे प्लॅन आउट करताय की फॉरेनला जाऊन MS वगैरे करण्याचं, तर ते ही परिस्थिती थोडीशी नॉर्मलाईज होईपर्यंत थोडंसं वेट करा आणि त्यानंतर तुम्ही तिकडे जाण्याचा ट्राय करा. कारण आत्ता जे ऑलरेडी मुलं तिकडे गेलेत तर ते थोडेसे त्यांनाही प्रॉब्लेम फेस होतात. त्यामुळे जसं हे युद्ध वगैरे जे चालू आहे त्याचं थोडंसं स्टॅबिलाईज झाल्यानंतर तुम्ही
तो ट्राय करा. उरली गोष्ट आपल्या भारताच्या मार्केटवरच्या इम्पॅक्टची, तर इम्पॅक्ट आहे थोडाफार फरकाने नक्की आहे. बट आपण जिथं एंट्री लेवलचे जॉब म्हणतो, की बाबा जिथं मला सुरुवात करायची करिअरची, तर ते जॉब आहेत, अजूनही अवेलेबल आहेत. ओके. की एंट्री लेवल डेव्हलपर असेल, डेटा सायन्स असेल किंवा एआयचे जॉब आहेत, MLचे आहेत, ते आहेत. कारण की माझी जी प्लेसमेंट टीम आहे, तर तिच्याकडं डेली त्या टीमकडं ओपनिंग्ज येतात आणि त्याच्यामध्ये ना फक्त आपण जे म्हणतो ना की कमी जास्त झालेत का ओपनिंग, तर त्याचा आन्सर हेच असेल की कमी नाही झालेलं, वाढल्यात ओपनिंग. ओके. फक्त प्रॉब्लेम हा आहे की म्हणजे भरपूर त्याला एक मल्टिपल रिझन्स आहेत. पण मला एवढंच याच्यामधून सांगता येईल की त्या ठिकाणी करेक्ट व्यक्ती पोहोचत नाही आहे. म्हणजे जिथे ज्या मुलाची कॅपॅबिलिटी आहे, क्षमता आहे, त्या प्लेसला त्यांनी पोहोचणं गरजेचं आहे. त्यामुळं प्रत्येकच गोष्टीसाठी युद्ध जबाबदार आहे असं न विचार करता बरोबर. आपण आपल्या साईडने होईल तेवढा प्रयत्न केला पाहिजे नक्कीच. आणि जिथून सुरुवात होईल तिथून सुरुवात करण्यावरती आपण भर दिला पाहिजे. असं. मग आता अनेक ठिकाणी ले ऑफ पण चालू आहेत, मग तरी सुद्धा प्लेसमेंट आहेत असं म्हणताय तुम्ही? बरोबर. जसं की आता लेटेस्ट ओरॅकलचं एक्झाम्पल आहे. करेक्ट. भरपूर सगळे एम्प्लॉय ले ऑफ केले. आता ले ऑफचं पहिलं रिझन मी सांगते की कुठल्याही कंपनीमध्ये म्हणजे इंटरनॅशनल लेवलची असो किंवा लोकल लेवलची असो, प्रत्येक इयरमध्ये एखादा पॅच असा असतो की त्याच्यामध्ये टीम रिस्ट्रक्चरिंग केलं जातं. जसं की कंपनीची फायनान्शियल सायकल रिवाईज करत असताना कधी टीम रिस्ट्रक्चरिंगमध्ये सुद्धा भरपूर एम्प्लॉय काढले जातात. आता समजा एखादी अशी मोठी MNC आहे की ज्याच्याकडे 7 ते 10 लाख एम्प्लॉई आहेत, तर त्यांनी जर त्यांचं 1 किंवा 2% जरी एम्प्लॉई काढले तरी तो आकडा फार मोठा आहे. आणि त्याच्यामधून पण जर वर्ल्ड वाईड काढले, समजा काही USA मधून काढले, काही भारतातून काढले, तर तो आकडा आपल्याला मोठा दिसतो, पण रिअलमध्ये त्यांच्यासाठी तो फार छोटा आहे. आता दुसरं रिझन हे सुद्धा आहे की अपग्रेडेशन, म्हणजे समजा कंपनीकडे नवीन प्रोजेक्ट्स आले तर आपण हे अपग्रेड केलं पाहिजे. जसं की बऱ्याच लोकांचं असं ओपिनियन असतं की नवीन काय आलं मला नाही करायचं, किंवा भरपूर वेळा असं असतं की मला जे येतं त्याच्यावरतीच मला जॉब द्या. सो असं रिअलमध्ये नाही वर्क केलं पाहिजे. मला असं वाटतं की अपग्रेड केलं पाहिजे स्वतःला. जसं की आता आम्ही जेव्हा स्टार्टिंगला 2021मध्ये स्टार्ट केलं, सो आम्ही सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये जास्त फोकस करायचो, कारण तिथे मुलांना अपॉर्च्युनिटीज मिळायच्या. बट हळूहळू ते मार्केट कमी होत गेलं. सो आम्ही स्विच केलं डेटा सायन्सवरती, कारण डेटा सायन्समध्ये डिमांड जास्त आहे. सो जसं की आपण मार्केट ड्रिव्हन असलं पाहिजे, किंवा जसं मार्केट ड्राईव्ह होतं तसं आपण ड्राईव्ह झालं पाहिजे, हे प्रत्येकाला समजणं फार गरजेचं आहे. आणि विनाकारणच कधीच ले ऑफ नाही होत. असे एम्प्लॉय रिमूव्ह केले जातात, आयदर ते हायली पेड आहेत, आयदर ते अनस्किल्ड आहेत. तर या 2 गोष्टींसाठी जास्त म्हणजे ले ऑफ होतात. सो माझं तेच म्हणणं आहे की जरी तुमचा आता रनिंग जॉब असेल किंवा जरी तुम्ही आता नवीन जॉब बघताय, तर हे नेहमी लक्षात ठेवा की ITचं कल्चरच हे सांगते की तुम्हाला अपग्रेड करायला लागेल. विदाऊट अपग्रेडेशन तुमचा जॉब परमनंट असूच शकत नाही. म्हणून ते प्रायव्हेट जॉब जसे आपण टेम्पररी म्हणतो ना, सो ते त्या लेवलचे असतात. सो ले ऑफला बरेच रिझन्स आहेत. म्हणजे त्याच्याने गोंधळून न जाता आपण स्वतःला कसं अपडेट करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टींवर आपण फोकस केला पाहिजे. मग आता सध्या विद्यार्थी जे आहेत, म्हणजे आता नुकतेच सगळे रिझल्ट लागलेत आणि ॲडमिशन्स आणि या सगळ्या एंट्रन्स एक्झाममधनं मुलं एकदम फ्री झाली आहेत. आता फोकस आहे की माझं करिअर पुढे काय असणार आहे. तर मग त्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल, म्हणजे त्यांनी काय प्रकारची तयारी केली पाहिजे? मला असं वाटतं की जर त्यांना ITमध्ये स्पेसिफिकली करायचं असेल तर IT रिलेटेड स्पेशलायझेशनवरती फोकस केला पाहिजे. जर त्यांना नॉन IT करायचं आहे तर मग त्यांनी त्याचा इंटरेस्ट जाणून घेतला पाहिजे. की जर समजा त्यांची डिग्री एक अलग टाईपची आहे, त्यांना वेगळ्या फील्डमध्ये जायचं तर त्या फील्डचं, म्हणजे समजा एखाद्याला डिजिटल मार्केटिंगमध्ये जायचं आहे, सो त्या विद्यार्थ्यांनी डायरेक्ट कॅमेरा ॲक्शन न करता ट्रेनिंग घेण्यावरती फोकस केला पाहिजे. की ठीक आहे, मी आधी शिकून घेतो, नंतर इन्व्हेस्टमेंट करतो. बऱ्याच वेळा आपल्याकडे कसं होतं की मला ITमध्ये जायचे, आपण लगेच 80,000चा लॅपटॉप घेतो. करेक्ट. सो मग हे सगळं करण्यापेक्षा मला असं वाटतं की आधी ती गोष्ट अपग्रेड करण्यावरती फोकस करा. मला ती कशी येईल, म्हणजे मॅरेथॉनमध्ये धावायचे तर खरं, पण आज लगेचच मॅरेथॉनमध्ये धावू शकतो का आपण? नाही. आपल्याला प्रॅक्टिस तर करायला लागेल डेली. करेक्ट. सो सुरुवात पहिली स्टेप ही पाहिजे की आता माझी एक्झाम संपली ना, तर मी अपग्रेडेशन सुरू करतो क्विकली, कारण तुम्ही तर सगळ्यांसोबत आहेत रेसमध्ये. मग जर तुम्हाला बेस्ट स्टँड आउट करायचं आहे मार्केटपासून, तर तुमच्याकडे स्पेशलायझेशन, तुमच्याकडे वेगळं काय? बाकीच्यांकडे डिग्री तशी तुमच्याकडे पण डिग्री आहे, पण जर तुम्हाला प्रिफरन्स हवा आहे तर मग तुमच्याकडे हे काय वेगळं स्किल आहे ते कंपनी बघतात. सो त्यामुळे तुम्हाला स्पेशलायझेशनकडे फोकस करायला लागतो. समजा आता तुम्हाला माहिती आहे AI मध्ये जास्त जॉब आहेत, या रिलेटेड तुम्हाला स्किल सेट शिकावं लागतो. मशीन लर्निंगमध्ये आहेत, मशीन लर्निंगमध्ये आता बऱ्यापैकी लोकांना असं वाटतं की AI आलं म्हणजे जॉब जाणार. प्रश्न होताच माझा हो. तो. सो तसं नाहीच केलं पाहिजे. तुम्ही AI क्रिएटर बनू शकता ना. AI मुळे जे जॉब जनरेट झाले ते तुम्ही ग्रॅब करा. कदाचित तुम्ही हायली पेड एम्प्लॉय असाल पुढच्या 2 वर्षांमध्ये. गुड थॉट. कारण की जे मुलं अपग्रेड करतात
तर त्यांना चांगले जॉब मिळतात. जसं मी एक बेस्ट एक्झाम्पल देईल, की समजा एखादी नॉर्मल मेकॅनिकलची लेथ मशीन आहे, ठीक आहे. हं, आणि त्या लेथ मशीनमध्ये सिंपल टास्क एखादा एम्प्लॉई परफॉर्म करतो. रोज येतो, तो त्याचे टास्क परफॉर्म करतो, घरी जातो. हं, ठीक आहे. वन्स अपॉन अ टाईम बिकॉज ऑफ टेक्नॉलॉजी जर त्या कंपनी ओनरने एखादा ॲडव्हान्स्ड पॅनल तिथं आणून लावला त्या मशीनला ऑपरेट करण्यासाठी आणि हं. काही असे टास्क की जे इझी केले, तर त्या एम्प्लॉईला ते शिकावंच लागतील. बरोबर? हो, कारण की अगदीच. जर तो नाही शिकला, तर तो ओनर काय करेल? ज्याला येईल त्याला तिथे कामाला लावेल. करेक्ट. तो जुन्या एम्प्लॉईला कंटिन्यू करेल का? नाही नाही करेल. करणार. हं, त्यामुळं आपल्याला काय करायचं आहे, की माझी रिप्लेसमेंट येण्याची वाट बघण्यापेक्षा मला ते कसं करता येईल, हं. त्याची भीती न बाळगता. तर तो एआय मला शिकता आला पाहिजे, मी अपग्रेड केला पाहिजे. मग त्याचे बेसिक बिल्डिंग ब्लॉक्स असतात, जसे की पायथन प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, मॅथेमॅटिक्स आहे, डेटाबेस आहे. या छोट्या-छोट्या गोष्टींनी एआय बनतो. मग हं, मी ते बनवायला शिकू. त्यानंतर मग मी अजून स्वतःचा चॅटबॉट एखादा बनवू. मग मी ते हं. काम एन्जॉय करू. कारण आय-टीचं काम पण खूप चांगलं आहे, एन्जॉय करण्यासारखं आहे. पण हं. विथ इंटरेस्टनी केलं तर, प्रेशरनी केलं तर नाही. हो, बरोबर आहे. म्हणजे प्रेशरनी केलं तर नाही मला होणार. 10,00,000 पॅकेज कमवायचे म्हणून घरचे मला फोर्स करतात आहेत. म्हणून मी म्हणून मी एआय करतोय शिकेल. तर नाही. पण हां. जर तुम्ही इंटरेस्टनी केलं, स्टेप बाय स्टेप गेलात, तर हं, त्याच्यासारखं बेस्ट काम दुसरं कुठलंच नाही. कारण त्याच्यामध्ये हं, कन्व्हिनियन्स खूप आहे. हं, तर त्यामुळं मला असं वाटतं, की एआयमुळं घाबरण्यापेक्षा किंवा ह्या सगळ्या गोष्टींची भीती बाळगण्यापेक्षा, की मी कसं अपग्रेड करेल, मी कसं क्राउडपासून स्टँड आउट करेल, मी कसं फ्लुएंट इंग्लिश बोलेल. आणि हं, मी तर असं म्हणते ना, की ज्या मुलांना जास्त पॅकेजेस मिळतात, हं. सो ते काय करतात वेगळेपणाने, की ते नंबर ऑफ प्रॉब्लेम जास्त सॉल्व्ह करतात. ओके. आता समजा एखादी लँग्वेज आहे, जशी तुम्हाला ते सगळ्यांनाच येते. हं, तुम्ही डिफरन्शिएट कसे होऊ शकता, की त्या लँग्वेजबद्दल मला जे काही क्वेश्चन विचारले, जे काही प्रॉब्लेम्स विचारले, ते मी पटकन सॉल्व्ह करून दिले. ते कधी होईल? ज्यावेळेस तुम्ही त्या प्रॉब्लेम्सला घेऊन मल्टिपल टाईम्स प्रॅक्टिस करताय. हं, की समजा आता पायथॉन प्रोग्रामिंगमध्ये ओप्स कन्सेप्ट आहे. हं. ठीक आहे. तुम्ही त्या कन्सेप्टवरती 100 प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, तर असा कुठलाच प्रॉब्लेम विचारला जाणार नाही, की तो आउट ऑफ स्कोप आहे. तो तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. हां, सराव महत्त्वाचा. हे गरजेचं. हं. आपण काय करतो, मला सायकल चालवता येते, बस संपला विषय. पण हो. आपण सरावानेच मोठं शिखर गाठतो. हं, आपण जर सराव नाही केला, तर आपण मोठ्या शिखरावर नाही जाऊ शकणार. सो प्रॅक्टिस इज मोर इम्पॉर्टंट, की तुम्ही किती त्या रेसमध्ये पळण्यासाठी प्रिपेअर्ड आहेत. हं. पण मग प्रॅक्टिस न करता मी फक्त 2 तास अभ्यास केला आणि मला आय-टीमध्ये 10,00,000 पॅकेज पॉसिबलच नाही. ओके. असं. सो थोडंसं तिथे लक्ष दिलं पाहिजे. खरं आहे, खरं आहे. आणि मला तुमचं हे ना टू द पॉइंट खूप आवडतं, की मुलांनी काय नेमकं फोकस केलं पाहिजे ना, हे जेव्हा खऱ्या अर्थाने शिक्षक किंवा जे कोणी त्यातले तज्ज्ञ असेल, ते सांगतात तेव्हा मुलांना खऱ्या अर्थाने त्याचा फायदा होतो. आता माझ्या मनातही खूप सारे प्रश्न होते, की एआय आलं, तर आता मुलांचे जॉब जातील का? तर याला तुम्ही खूप छान उत्तर दिलं. तर याविषयी अजून थोडं सविस्तर बोलूयात का नेमकं? नक्की, की नक्की. एआय आलं तर काय होऊ शकतं आणि काय टाळलं पाहिजे मुलांनी आणि काय केलं पाहिजे? मला असं वाटतं एआय आला म्हणजे स्किल्ड जॉब तयार झाले. हं, अनस्किल्ड लेबर रिप्लेस झाले, हं. साध्या भाषेत. तर अगदी त्यामुळे बरोबर. जर तुम्हाला आय-टीमध्ये रिटेन व्हायचं आहे, तर तुमच्याकडे स्किल पाहिजे. हो. आज ह्या मोमेंटला तुम्ही हे नाही बोलू शकत, की मला असा जॉब कर ज्याच्यामध्ये कोडिंग नाही. हं. ते पॉसिबलच नाही. मीन्स तुम्ही अशी लाईफ इमॅजिन करता ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रेम तर हवंय पण वाईफ नको. असं नाही होऊ शकत ना. बरोबर सो आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, तुम्हाला कळत-नकळत तुम्हाला एखाद्या भाषेवरती प्रेम करायला लागेल. ती हो. तुम्हाला आत्मसात करायला लागेल, त्या भाषेची प्रॅक्टिस करायला लागेल. ते करता-करता त्याच्यातून प्रोजेक्ट्स क्रिएट करायला लागतील आणि त्यानंतर ते प्रोजेक्ट रिप्रेझेंट करून मग तुम्हाला इंटरव्ह्यूला इम्प्रेस करायला लागेल. हं. त्याशिवाय समोरचं तुम्हाला कसं काय हायर करेल? बरोबर कारण आहे. कुठलीही लँग्वेज आय-टीमध्ये ही एखादी गोष्ट क्रिएट करायला तुम्हाला शिकवते. हं. क्रिएटिव्ह काम आपण ज्याला म्हणतो ते रिपिटेटिव्ह नाही. हं. एखादं सॉफ्टवेअर आहे, एखादं टूल आहे, ते रिपिटेटिव्ह काम करतं. जसं की हं. एक्सेल आहे, ते हं. रिपिटेटिव्ह टास्क करेल. हं. पण त्याऐवजी जर तुम्ही पायथन प्रोग्रामिंग लँग्वेज घेतली, तर ती तुम्हाला काहीतरी क्रिएट करून देईल. करेक्ट. तर त्यामुळं त्या टाईपचे कामं करणं जास्त गरजेचं आहे किंवा हं. असं एखादं स्किल की ज्याच्यामध्ये तुम्ही मॅथेमॅटिक्स यूज करताय, तुम्ही डेटाबेस यूज करताय आणि लँग्वेज पण वापरताय. हे तिन्हीचं कॉम्बिनेशन करून तुम्ही काहीतरी सोल्युशन देताय, मग तुम्ही जनरेटिव्ह किंवा क्रिएटिव्ह काम करताय. व्हेरी तर नाईस. तुमची रिप्लेसमेंटच असू शकत नाही. मग तुम्हाला घाबरायची गरजच नाही. करेक्ट, करेक्ट. किती टूल्स येऊ, किती जाऊ, कुठलंही ट्रेंड येऊ, कुठलेही ट्रेंड जाऊ, मला फरक पडत नाही कारण माझं काम नॉन रिप्लेसेबल. हं. पण जर मी म्हटलं की नाही मला विदाऊट कोडिंग करायचं आहे आय-टीमध्ये काम, हं. तर ते कदाचित जसं तुम्हाला येतं ते टूल वापरता, तसं बाकी 10 लोकांना वापरता येऊ शकतं. हं. सो त्यामुळं टूल बेसिस तुम्ही सुरुवात नक्की करा आय-टीमध्ये. मला ते ऑब्जेक्शन नाही. जसं पॉवर BI एक सॉफ्टवेअर आहे, हं. एक्सेल आहे, हे सॉफ्टवेअर्स आहेत. ते तुम्ही यूज करा, डॅशबोर्ड क्रिएट करा, सगळं काही करा. बट ॲट द एंड जर तुम्हाला पगारवाढ हवी असेल, तर पगारवाढीसाठी जबाबदारी घ्यायला लागते.
बरोबर आहे. आणि जबाबदारी आपण कधी घेतो, ज्यावेळेस आपण एखाद्या क्रिटिकल प्रॉब्लेमचं सोल्युशन आपल्या कोडिंग स्किलने देतो. मग ते देण्यासाठी तुम्हाला ते नॉलेज पाहिजे. सो ॲज अ डे वन आय विल रिकमेंड की तुम्ही बेसिक डेटा अनालिसिस करा, तुम्ही बेसिक एक्सेलवरती काम करा, तुम्ही डेटा अनोटेशन करा. हे मी तुम्हाला नक्की सांगेल. तुम्ही एंट्री घ्या आय-टीमध्ये. बट माझं दुसरं ओपिनियन हे असतं की तुम्ही 6 मंथ्स 10 मंथ्स नंतर तुम्ही अपग्रेड करा स्वतःला. कारण तुमची रिप्लेसमेंट नको व्हायला. करेक्ट की आणि बाबा हे खूप महत्वाचं आहे. हां, सारिका मॅमने सांगितलं डेटा अनालिसिस करा, आम्ही केलं. हां. आता आमची रिप्लेसमेंट नाही. त्यासाठी तुम्ही डेटा सायन्स अपग्रेड करा. तुम्ही शिकत राहा. कारण एक ठराविक एज असतं मॅडम की आपण शिकतो. पण काही ठराविक कालांतराने आपल्यावरती जबाबदाऱ्या येतात मुलांच्या, आपल्या घरच्यांच्या. आपल्याला नाही वेळ मिळत एवढाही जास्त. म्हणजे आपलं 21 to 30 किंवा 32 मधलं जे एज आहे त्याच्यामध्ये फारशा जबाबदाऱ्या नसतात आपल्यावरती. बरोबर आहे. आणि यंगस्टर्सवरती तर अजिबातच नाही. सो त्यांनी शिकलं पाहिजे. तर त्यामुळे टेकिंग एबिलिटी आहे तेव्हा त्यांची. एक्झॅक्टली. सो त्यांनी जर अपग्रेड केलं स्वतःला, म्हणजे मी तर म्हणेल की डिग्री नंतर 6 महिने किंवा वर्षभर जरी मन लावून अपग्रेड केलं तरी पण खूप चांगला जॉब मिळवता येतो. खूप चांगला. आणि हे जे आपलं भीती आहे की बाबा नाही मला येईल का कोडिंग किंवा माझं नॉन आय टी बॅकग्राऊंड आहे, तर याच्यामध्ये माझं एकच आहे की तुम्ही कुठलीही गोष्ट करून बघितल्यावरती ठरवा की ती गोष्ट अवघड आहे का सोपी. बरोबर. माझे मॅथ्सचे टीचर मला बोलतात तेव्हाही बोलायचे की तुम्ही एखादं मॅथ्सचे इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर ठरवा ना की ते डिफिकल्ट आहे. पण जोपर्यंत तुम्हाला माहीतच नाहीये ते कसं आहे, तुम्ही कसं काय म्हणू शकता ते बघूनच किती अवघड आहे. सो आय टी जॉब हा बघून खूप सुंदर आहे ना, तो तितकाच इझी पण आहे जर तुम्ही ठरवलं तर की नाही ठीक आहे मला करायचं आहे प्रिपरेशन, तर तो फार इझी, नाहीतर तो तसाच डिफिकल्ट आहे. नाही बरोबर आहे. अगदी तुम्ही म्हणता ते अगदी मला पटलं की आय टीसाठी तुम्हाला जे काही तुमचं त्या रिलेटेड नॉलेज आहे त्याबरोबर आणखी एक मुद्दा तुम्ही बोललात तो आहे लँग्वेजचा. राईट. तर ग्रामीण भागातनं येणारी जी लोक आहेत त्यांना ऑब्व्हियसली थोडासा फिअर आता नाही म्हणलं तरी असतोच इंग्रजीचा. त्यावर कशी मात करू शकतो मग आपण, म्हणजे त्यांना आहे का यात सगळ्या स्कोप? मला असं वाटतं की इंग्लिश ही एक भाषा आहे, ठीक आहे. पण रिझन असं असतं की मला तो बॅकग्राऊंड नाही आहे किंवा माझ्या घरात तसं वातावरण नाही आहे. करेक्ट. आणि मी वाईज वर्सा असं एक्झाम्पल देईल की इव्हन दो एखाद्या फॅमिलीमध्ये जरी ते एन्व्हायरमेंट असेल, एखादा मुलगा कॉन्व्हेंटला शिकत असेल, तरी पण नेसेसरी नाही की तो टेक्निकल राऊंड क्रॅक करेलच. पण ग्रामीण भागातले विद्यार्थी टेक्निकली हुशार खूप असतात. त्यांना फक्त हा फिअर फॅक्टर असतो की जर मी बोललो आणि जर मी चुकीचं बोललो तर मला कोणी हसेल का किंवा माझी गडबड तर नाही ना होणार. करेक्ट. इंटरव्ह्यूत सिलेक्ट होईल का, असे खूप सारे प्रश्न असतात. खूप प्रश्न असतात. सो मला एवढंच म्हणायचं आहे की जो तुमचा इंटरव्ह्यू घेणार आहे, समजा फॉर एक्झाम्पल तो 20 इयर्स एक्सपिरियन्स आहे, ठीक आहे. तोही त्याच्या लाईफमध्ये कधीतरी फ्रेशर होता. हो. सो ही अंडरस्टँड की हा बिगिनर आहे, हा फ्रेशर आहे, ते कळालं. बरोबर. दुसरा फॅक्टर, कुठलाच इंटरव्ह्यूअर ग्रॅमॅटिकल मिस्टेकमुळे रिजेक्ट नाही करत. तो कधी रिजेक्ट करतो ज्यावेळेस तुम्ही फेल होता तुमची गोष्ट पोचवायला. सो त्याच्यामध्ये तुमचं प्रोनाऊन्सिएशन, ग्रॅमॅटिकल काहीही मिस्टेक्स असू द्या, डझंट मॅटर. पण तुम्ही तुमची गोष्ट तिथं मांडली पाहिजे आणि ती समजली पाहिजे. कारण भाषेची ब्युटीच इमोशन्स आहे. भाषा ही नेहमी इमोशन ट्रान्सफर करते. की एखाद्याचं इंग्लिश जरी चुकलं तरी आपल्याला कळतं त्याला काय बोलायचं, तर त्यामुळे त्याला समजलं सफिशियंट आहे. करेक्ट. व्हाय यू बॉदर की तुमचं परफेक्टच यायला पाहिजे. ते परफेक्ट कधी येईल ज्यावेळेस तुमचं एक सर्कल बनेल कंपनीमध्ये, कलिग्स असतील, थोडा एक्सपिरियन्स येईल. कारण भाषा ही बघून बोलून ऐकून येते. करेक्ट. एन्व्हायरमेंटमध्ये आता आपण डेव्हलप झालो, आपण डे वनला असे होतो का नाही, आपण आपल्या वातावरणाने डेव्हलप झालो. नक्कीच. आपल्या टीचर्समुळे झालो. मग हे वातावरण जर तिथे मिळत नसेल तर ते वातावरण ऑर्गनायझेशनमध्ये आपोआप मिळतं. पण त्यामुळं तुमचं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲबिलिटी स्किल हे हाईड होतं जर तुम्ही नाही बोललात तर. पण जर तुम्ही प्रयत्न, म्हणजे आपण म्हणतो ना लगे रहो, प्रयत्न जर करत राहिलं तर होतं प्लेसमेंट, असं काही नाही आहे. सो इंग्लिश ही जस्ट भाषा आहे, ही प्रॅक्टिसनी येते. म्हणजे तुम्ही काय केलं पाहिजे, जे ठराविक प्रश्न आहेत जसं HR राऊंडची मी तयारी करून घेते किंवा GDची तयारी करून घेते, या सेशन्सला बसलं पाहिजे. म्हणजे जे एन्व्हायरमेंट क्रिएशन आम्ही केलं आहे तर तिथं त्या इन्फ्लुएन्समध्ये असलं पण पाहिजे. खूपच छान. त्याची भीती बाळगून घरी बसलो आणि मी कधी बोललोच नाही तर मला नाही येणार. आपण ना सायलेंट लर्नर आहे. आपण मोबाईल लॅपटॉपमधून फक्त शिकतो, आपण एक्सप्रेस नाही करत. पण ज्या ज्या ठिकाणी आपल्याला तो स्कोप किंवा प्लॅटफॉर्म मिळतो की नाही आता तुम्हाला एक्सप्रेस करायचं आहे, आता तुम्हाला बोलायचं, समजा तुमचा ट्रेनर आहे त्यांच्यासमोर स्क्रीन शेअर करायची आहे, या छोट्या छोट्या गोष्टींनी आपलं प्रेझेंटेशन ॲबिलिटी वाढते. आणि जोपर्यंत आपण एक्सप्रेस करत नाही, आपण बरोबर आहे का चुकीचं हे पण आपल्याला कळत नाही.
सो या गोष्टी करणं फार गरजेचं आहे. कदाचित आज माझा टीचर मला सांगेल पण, की बाबा तुझं इथं चुकलं, पण ही गोष्ट इंटरव्ह्यूवर नाही करणार. तो सरळ रिजेक्ट करेल. हो. सो माझं रिकमेंडेशन काय आहे, की जे काही तुम्ही प्लॅटफॉर्मवरून जिथून कुठून लर्न करताय, हं. यू शुड बी इंटरॅक्टिव्ह. तुम्हाला नीड आहे, तुम्ही बोललं पाहिजे इंग्लिशमधून. हं. तुमच्यासाठी कोणी नाही बदलणार आहे. तुम्हाला खरं. बदलायला लागेल स्वतःसाठी. अगदी बरोबर आहे. असं. मला हा मुद्दा मंडळी अतिशय पटला आणि तुम्हालाही पटला असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. कारण की मॅडम जसं मगाशी म्हणाल्यात, की लँग्वेज तुम्ही तुमच्या इंटरव्ह्यूअरपर्यंत कशा भावनेनी पोहोचवताय ते मॅटर करतं. त्यामुळे इंग्रजीची भीती न बाळगता तिच्याबरोबर मैत्री करूयात बरोबर. आणि असे काही सेशन्स तुम्ही जे क्लासमध्ये घेता ते इंटरॅक्टिव्ह, त्याने मुलांचा कॉन्फिडन्स नक्की बूस्ट होत असेल. खूप हां. जास्त. खूप. म्हणजे त्यामुळं कसं होतं, की पहिलं तर ग्रुपिंग असतं. खूप मोठा क्राउड आहे समोर. हं. तर जी मुलं हुशार आहेत, त्यांच्याकडून ॲव्हरेज मुलांना शिकायला मिळतं. हो. ऐकून पण शिकतो हां. ना आणि आपण. जो खूप ॲव्हरेज आहे, त्याला असं वाटतं, की चला, मी तर बरा आहे याच्यापेक्षा. हो, है हो, ना? बरोबर हे आहे. पण एक फिलिंग येतं. आपल्यासारखे अनेक जण आहेत इथे. आपल्यासारखे आहेत. म्हणजे हां. आपणच एकटे नाहीये नाहीये, या बरोबर क्राउडमध्ये. आहे. सगळे हं. आपण एका लेव्हलला आहे. खूपच छान. आणि एव्हरी टाईम जसं की आता मी ॲज अ मेंटॉर समोर असते. मी त्यांना हं. गाईड करते. हं. अशा खूप छोट्या-छोट्या हॅबिट्स असतात. जसं की आता आपण बॉर्न अँड ब्रॉट अप विथ द फॅमिली असतो. एक 20-22 वर्ष घरच्यांनी आपल्याला ऑब्झर्व्ह केलेलं असतं. तर हं. आपल्या सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी एकदम आयडियल असतात, बेस्ट असतात. हो. आपण एकदम नाही का आपल्या पॅरेंटचे एकदम हे असतो, बेस्टी असतो. हं. पण वी आर थर्ड पर्सन. हं. सो आम्ही ते पॉइंट आउट करतो ना, इथे गडबड आहे. हं. छोटी-छोटी गोष्ट असते, एखादी छोटी गोष्ट असते, बट आम्ही ते पॉइंट आउट करतो विदाउट हेजिटेशन. हो. कारण आम्हाला असं वाटतं ना, की ही जी छोटीशी गोष्ट आहे ना, ही एचआरने पॉइंट आउट करू नये. अगदी बरोबर आहे. म्हणजे स्क्रीन शेअर करणं हे सुद्धा अनेकांना हो. म्हणजे ते आता आपण जेव्हा सुरुवातीला आलं तेव्हा मलाही हा प्रॉब्लेम होता, यार कोणीतरी मला हेल्प करा, कसं स्क्रीन शेअर करू. पण आता राइट. तुम्ही प्रो होत जाता ना हळू-हळू त्यामध्ये एक्झॅक्टली. प्रॅक्टिस केल्यानंतर. एक्झॅक्टली. सो खूप छोट्या-छोट्या गोष्टी आम्ही सांगतो, की हं. जसं की आता समजा एखाद्या मुलाला ऑनलाईन इंटरव्ह्यू द्यायचा आहे, हं. तर मग त्यांनी स्क्रीन शेअर केली, तर तो 80% तो दिसला पाहिजे करेक्ट. स्क्रीन शेअरिंगमध्ये. बाकी बॅकग्राऊंड 20%. मग हं. अशा वेळी तू बसला पाहिजेस, की तुझं आईज, कान एकदम प्रॉपर असलं पाहिजे किंवा तू कॅमेरा फेसिंग बोललं पाहिजे. हं. आपल्याला WhatsApp व्हिडिओ कॉलची सवय. आपण काय करतो? आपण त्या व्यक्तीकडे बघून बोलतो. खाली छोटा हां. बॉक्स येतो तिथे मग बघतो. इंटरव्ह्यूअरला काय वाटतं? हा कॉपी करतो. किंवा मग लो कॉन्फिडन्स आहे. हां. मग ते रिजेक्ट करतात. पण हा फॅक्टर ना, हे आम्ही जास्त पटकन कॅप्चर करून कन्वे करतो. अगदी बरोबर आहे. आणि हे झालंय खूप मुलांसोबत. हे खूप हं. छोट्या-छोट्या गोष्टीत पण ह्या घडल्यात. हं. आणि आम्ही तर इतकं म्हणजे नाही का, जसं मी काही एक्झाम्पल्स पण देईल, हं. की काही मुलांच्या घरामध्ये खूप फ्लक्च्युएटिंग इंटरनेट असतं. खूप हो. फ्लक्च्युएटिंग. हो, इनफॅक्ट हो. मोबाईलचं पण वापरतात. हं. सो ज्यावेळेस इंटरव्ह्यू असतात स्पेसिफिकली ऑनलाईन, तर आम्ही स्टुडंटला ऑफिसला बोलवतो. ऑफिसला या, इथे बस, आम्ही अरेंज करून देतो सगळं. तुम्ही फक्त इंटरव्ह्यू द्या. हो, मस्त. कारण की ते इंटरप्शन झालं म्हणजे इंटरव्ह्यूवर बोलणार नेक्स्ट कॅन्डिडेट प्लीज. हं. आम्हालाच बोलणार. हं. सो आम्हाला ती रिस्क नाही घ्यायची, की बाबा इथे प्रॉब्लेम होणार आहे माहिती आहे ना, मग तुम्ही इथंच या. हं. बरं, जसं आता Google Meet आहे, Zoom आहे, तसं Teams आहे. अजून वेगवेगळे सॉफ्टवेअर्स असतात. स्टुडंटला ईच अँड एव्हरी टाईम माहीत नसतं, की कुठला कोड कुठे पेस्ट करायचा आणि ती मीटिंग कशी जॉइन करायची. हं. एव्हरी टाईम आपण ते नाही सांगू शकत, प्रेडिक्ट पण नाही करू शकत. हं. कधी-कधी तर असं असतं, की म्हणजे जस्ट कॅमेरा ऑन आहे आणि स्क्रीन सोडली, काही छोट्या रिझनसाठी, तरी पण हं. तो इंटरव्ह्यू टर्मिनेट होतो. बरं. कारण त्या हं. स्क्रीनच्या समोरच तुम्ही पाहिजे. अशा भरपूर गोष्टी आहेत, की ज्या आम्ही हं. त्यांना सांगतो, हेल्प करतो. त्यामुळे त्यांचे चान्सेस वाढतात, की नाही आता होऊन जाईल कुठेतरी. हं. सो या खूप सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे मला असं म्हणायचं आहे, की इट्स अँड लाईक डेव्हलपमेंट. हं. इट्स अँड डेव्हलपमेंट थ्रू युअर टेक्निकल ॲस्पेक्ट, कम्युनिकेशन असेल, भरपूर साऱ्या गोष्टी असतात आय-टीमध्ये. मग त्या सगळ्या सांगणं आमचं काम आहे. आम्ही ते अगदी. करतो. आय-टीमधला आणखी एक छोटा मुद्दा मला जाणवतो नेहमी, की आय-टीमध्ये तुम्ही पोशाखाला पण तितकंच महत्त्व देता. मग इंटरव्ह्यूसाठी काही स्पेसिफिक पोशाख घालून गेलं पाहिजे का? ड्रेस कोड काय असतो त्याच्यासाठी? नक्की. आय-टीमध्ये जर मुलगा असेल, हं. तर मुलांनी टाय, फॉर्मल व्हाईट शर्ट हं. किंवा पॅन्ट, त्याच्यावरती बेल्ट, ब्लॅक शूज, ब्लॅक सॉक्स, हे असलं घातलं पाहिजे. हं. आणि स्पष्टपणे मी सांगेल, पब्लिकली मुलांनी प्रॉपर शेविंग आणि हेअर कट करूनच केलं पाहिजे. विदाऊट जर असेल तर जाऊ नका इंटरव्ह्यूला. यू गो अनादर डे. हं. यू प्रिफर टू गो ऑन अ सेकंड डे. बट जर प्रॉपर हेअर कट, प्रॉपर शेविंग नसेल तर अजिबात जाऊ नका. दॅट इज अ व्हेरी व्हेरी डाऊन इम्प्रेशन. हं. या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. आणि जर वुमन असाल तर वुमनसाठी जसं आता मी ब्लेझर, प्रॉपर फॉर्मल शर्ट घातला आहे. हं. असा फॉर्मल शर्ट व्हाईट असेल किंवा स्काय ब्ल्यू, कुठलाही प्लेन कलरचा शर्ट असेल,
ब्लॅक पॅन्ट असेल किंवा त्याच्यावरती बेल्ट, अशा टाईपचं युनिफॉर्म पाहिजे आणि पायामध्ये ब्लॅक शूज, सॉक्स ह्या गोष्टी पाहिजे. स्लीपर्स किंवा नाईट पॅन्ट हे कधीही घालायचं नाही. इनफॅक्ट साडी किंवा कुर्ती हे पण अलाउड नाही आहे. ओके. आणि हे मी स्वतः सांगते, म्हणजे मी त्यांना दाखवते की तुम्हाला असं जायचं आहे. बऱ्याच सगळ्या मुलींना म्हणजे कानामध्ये, हातामध्ये पाळी वगैरे असं घालायची सवय असते. अवॉइड डुईंग दॅट. एकदम सिम्पल आणि हे जा. म्हणजे हे सगळं का सांगायचं, कारण की ते इंटरव्ह्यूचं लक्ष फक्त तुमच्या नॉलेजवरती पाहिजे. इंटरव्ह्यूचं लक्ष दुसऱ्या कुठल्याही गोष्टीत डायव्हर्ट नाही झालं पाहिजे. कारण की जर तुम्ही एखादा वेगळ्या टाईपचा टॉप घातला की ज्याच्यामध्ये तुम्ही छान दिसता, तर तो कॉम्प्लिमेंट पास केल्याशिवाय राहणार नाही, जे की तुम्हाला आवडणार नाही कदाचित. तिथे तुम्ही डाऊन होऊ शकता. एक्झॅक्टली. आणि केलं जातं. होतात गोष्टी. तुम्हाला तुमची मॅच्युरिटी दाखवायची तर तुमच्या युनिफॉर्मनी दाखवा. आणि जर तुम्हाला रिस्पेक्ट मिळवायचा तर फुल कपडे घालून मिळवा. वा. पण अशा गोष्टींमधून नका करू की जिथून तुम्हाला खरंच टॉर्चर केलं जाणार आहे. कारण की तुमच्यामध्ये किती नॉलेज आहे हे तुमच्या बोलण्याने जाणवतं. आणि बोलणं तेव्हा पॉझिटिव्ह होतं ज्यावेळेस तुमचं युनिफॉर्म प्रॉपर असतं. व्हेरी नाईस. समोरचं तुम्हाला जज करतोय आणि दे आर जजमेंटल बिकॉज ऑफ युअर युनिफॉर्म. हा स्कोप आपण नाही दिला पाहिजे. सो त्यामुळं मला असं म्हणायचं आहे की, आणि बिंग व्हेरी फ्रँक, जे फॉर्मल्स असतात ते फार स्वस्त असतात मॅडम. की बरेच मुलांना असं वाटतं. मग मी स्टुडंटला बोलते की तुम्ही आता जे कपडे घातलेत एकदम कॅज्युअल, ही जास्त महाग आहेत बरं का. जीन्स पॅन्ट जास्त महाग असतं. तुम्ही फॉर्मल पॅन्ट जर घ्यायला गेलात किंवा फॉर्मल व्हाईट शर्ट, तो स्वस्त मिळतो की कदाचित तो तुमच्या थ्रूआउट इंटरव्ह्यू प्रोसेस टिकेल तुम्हाला. तुम्ही डे 1ला असं इम्प्रेशन द्या. मी तर असं सांगेल की जर तुमचा कॉलेजचं ब्लेझर असेल, स्पेसिफिकली जर कॉलेजचं, डू विअर इट. ते घालून जा. समोरचा एवढा इम्प्रेस होईल की तो तुम्हाला थांबून ठेवेल की किती चांगलं कॅन्डिडेट आला आहे आपल्याकडे, आपण त्याचा इंटरव्ह्यू आधी घेऊ. सो हे ड्रेसिंग सेन्स खूप मॅटर करतात, स्पेसिफिकली कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये. बरोबर आहे. आणि ज्या त्या ठिकाणाचा जो तो ड्रेस कोड आहे तो फॉलो केला तर ऑब्व्हियसली तुमचं इम्प्रेशन वाढणारच आहे. एक्झॅक्टली. हा मुद्दा खूप सुंदर आहे आणि अति छान पटला. मंडळी, तुम्हाला आवडलाय का हा मुद्दा? तर अजून पुढची आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला नेहमी असं जाणवतं की IT क्षेत्रात काम करताना विद्यार्थ्यांना बरेच म्हणजे लगेच खूप सारे पॅकेजेस हवे असतात. सो मोठ्या पॅकेजची त्यांना अपेक्षा असते पहिल्यांदा. तर मग हे म्हणजे साधारणतः 40चं नंतरचं आयुष्य जर छान घालवायचं असेल तर आत्ता 20-30मध्ये काय त्यांनी तयारी केली पाहिजे? मी तर स्पष्टच असं प्रश्न विचारेल पब्लिकला आणि सगळ्यांनाच की यशस्वी व्हायचं असेल तर तुम्ही काय सोडायला तयार आहेत, काय सोडू शकता, काय सोडू शकता म्हणजे काय सोडायला तयार आहेत. झोप किंवा असं काही अपेक्षित असेल, कष्ट करायला आपण म्हणतो ना की काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमवावं लागतं. तर तुम्ही काय गमवायला रेडी आहेत याची यादी करा पहिली. तुम्ही तुमचा इन्स्टा गमवायला रेडी आहेत का? ओ बापरे, मंडळी ऐकताय ना तुम्ही सगळं. स्मार्टफोन गमवायला रेडी आहे का? तुम्ही कीपॅडवाला मोबाईल वापरणार का? किंवा तुम्ही TV बंद ठेवणार का? तुमचा नाही बघणार का तुम्ही TV? तुमचा आळस सोडणार का? तुम्ही सकाळी लवकर उठणार का? तुम्ही एक्सरसाइज करणार का? ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत मॅडम. म्हणजे आज कोणीही जगात सक्सेसफुल झालं आहे तर ते फक्त त्याच्या डिसिप्लिनने झालं. सो डिसिप्लिन तुम्ही किती राहता आणि किती वर्ष राहता यावरती तुमचं यश अवलंबून आहे. जर तुम्हाला 40 नंतर आरामशीर जीवन जगायचं तर तुम्हाला 20-30मध्ये एवढं शिस्तप्रिय राहायला लागतं की तुम्हाला नंतर ती गोष्ट खूप जास्त पेबॅक करते आणि तुम्ही तसेच बनून जाता. हो, म्हणजे ती हॅबिट लाईफ लॉंग तुमची राहते. एक्झॅक्टली. कारण ती तुम्हाला नंतर रिवॉर्ड देते. करेक्ट. जसं की आता मी स्वतःला रिवॉर्ड कसं देते, मी एक्झाम्पल देते की मी सकाळी 6ला उठते आणि मी 1 आवरसाठी मी वॉकला जाते. बरं, ठीक आहे. आणि हे रुटीन माझं पूर्ण वीक असतं. आणि मी असं स्वतःला सांगितलं आहे की जर मी पूर्ण आठवडा म्हणजे मंडे टू सॅटर्डे जर मी वॉकला गेले आळस न करता, तर मी संडेला मोठ्या गार्डनमध्ये फिरायला जाणार. ओके. हा झाला माझ्यासाठी रिवॉर्ड. किंवा आयदर मी मूवी बघायला जाणार. पण मी काय करते की स्वतःला एक डिसिप्लिन देते आणि त्यासाठी मी रिवॉर्ड पण देते की हां ठीक आहे, मी एवढं सगळं केलं तर मी ते करणार. मी विनाकारण रिवॉर्ड नाही देत. म्हणजे मी जस्ट गेले, आता नवीन पिक्चर आला मी बघायला गेले, मी असं कधीच नाही करत. बिफोर टेकिंग रिवॉर्ड यू शुड हॅव एफर्ट्स, पॉझिटिव्ह एफर्ट्स. सो या गोष्टी जसं की आता मला मूवी बघायला जायचं, मी असंच नाही जाणार. त्याच्या आधीचे एक हे असणार की मला हे करायचं आहे. हो, नाईस आयडिया. मला हे करायचं आहे. आणि आपल्या पब्लिकचं कसं आहे ना, आपण नेहमी एन्जॉयमेंटच्या मोडला असतो. मी मुलांना काय सांगते की तुम्ही ना शेड्यूल बनवा तुमच्या स्टडीचं. तुम्ही 5 अवर्सचं स्टडी करता त्याचं तुम्ही शेड्यूल बनवा. त्याआधी तुम्ही फॉलो करा आणि मग स्वतःला रिवॉर्ड द्या.
मूव्हीज, थिएटर्स, मॉल्स हे तुमच्यासाठी आहेत, तरुण मुलांसाठी. तुम्ही नक्की जावा. पण तुम्ही ऑल द टाईम नका ना जाऊ. एक डिसिप्लिन जर प्रॉपर वेनी आपण जर गोष्टी केल्या तर खूप ॲक्सेसिबल आहेत गोष्टी. हो. बघा ना, इंटरनेट आहे, म्हणजे छान छान लॅपटॉप्स आहेत मुलांकडं. पहिल्या जमान्यात मिळत नव्हतं हे सगळं. टीव्ही आहेत, भरपूर सगळ्या गोष्टी शिकण्यासारख्या, खूप गोष्टी. शिकणारा उत्साही पाहिजे, हो. है ना? बरोबर आहे. शिकणारा उत्साही पाहिजे. सो तेच आहे की आज जर मला उंच हवेत उडायचं आहे तर मला लगेच ड्रॉप करायला लागतं जबाबदारीचं. कुठल्या एखाद्या छोट्या, जसं की मी एक एक्झाम्पल देईल की असे किती लोक आहेत बरं की जे दूध आणायला जातात सकाळी, खूप सारे जातात अजूनही. मला काय म्हणायचं आहे की तुम्ही तुमच्या 365 दिवसांमध्ये रोज दूध आणायला जाता, रोज 10 मिनिट खर्च करता. मग जर तुम्ही असा दूधवाला शोधला की जो घरी आणून दिला आणि त्या 10 मिनिटामध्ये तुम्ही एखादं क्रिएटिव्ह काम केलं, जसं की तुम्ही न्यूजपेपर रीड करताय, तर बेस्ट आहे. मग 365 दिवस तुम्ही 10 मिनिटं न्यूजपेपर रीड केले. करायला पाहिजेत ह्या गोष्टी. कधी कधी असं वाटतं ना की आपल्याला जे वडीलधारे सांगतात की अंथरूण पाहून पाय पसरा, मला असं म्हणायचं आहे, मोठी चादर घ्या, मोठा हो. बेड घ्या, अजून काम करा. व्हाय नॉट? खरंय व्हाय नॉट? जर स्वप्न मोठे आहेत तर कामही केलं पाहिजे. करेक्ट. आता मी बोलता बोलता पोरांना काय बोलले की जे लोक 8 तास काम करतात ते त्यांच्या गरजा भागवतात. जे लोक 10 ते 12 तास काम करतात ते लक्झरियस लाईफ जगतात. पण जे लोक 16 तास काम करतात ते रूल करतात. म्हणजे दे कॅन बी डिरेक्टर्स, दे कॅन बी ओनर्स, दे कॅन बी समथिंग एल्स, की त्यांचा पैसा मल्टिप्लाय होतो. मला एक स्टुडंट असा बोलला, मॅम 16 तास कोण काम करणार? मग मी त्यांना काय आन्सर दिलं की नेसेसरी नाही की 16 तास एव्हरी मंथ करा, एव्हरी डे करा, हे नेसेसरी नाही आहे. पण ज्या ज्या वेळेस नीड असेल त्या वेळेस तरी करा. आय एम नॉट सेईंग की मी महिन्यातले 30ही दिवस 16 तास काम करायला पाहिजे असं बोलते, असं नाही बोलत आहे मी. कदाचित त्या महिन्यामध्ये 4 दिवस अशी येतील की जिथे खरंच नीड आहे, की तुमची गरज आहे. हां, करेक्ट. तर तुम्ही तिथे करा. तुम्ही बाउंड्रीच्या हो. बाहेर जा. कारण जर तुम्ही नाही बाउंड्रीच्या बाहेर गेलात तर तुम्हाला मग टॅग बघूनच शॉपिंग करायला लागेल. पण जर आज तुम्ही बाउंड्रीच्या बाहेर गेला तर तुम्हाला टॅग बघायची कदाचित गरजच नाही पडणार. करेक्ट. कारण तुम्ही कम्फर्ट झोन सोडला पाहिजे. एक्झॅक्टली. सो यशस्वी होण्याचा पहिला मूलमंत्र हा आहे की तुम्ही अशा गोष्टी सोडा ज्या कंटाळवाण्या आहेत, त्या सोडून द्या. मगच तुम्ही यशस्वी होऊ शकता. डिसिप्लिन ठेवा स्वतःला की नाही मला हे करायचं आहे, जोपर्यंत मला मिळत नाही तोपर्यंत, आणि मिळालं तर अजून करायचं. प्रत्येक यशस्वी व्यक्तीला असं वाटतं की ही जर्नी कदाचित मी आधी स्टार्ट करायला हवी होती. नंतरहून सुचतात या गोष्टी की अरे Exactly. यार आधी का नाही केलं, आधी माझ्या लक्षात आलं असतं तर. हो, आणि खूप मेहनत केली पाहिजे. म्हणजे इतकं हार्डवर्क केलं पाहिजे की बस. म्हणजे आपलं, आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट काय मॅडम, की आता ना गोष्टी पहिल्यासारखं नाही आहे की ठीक आहे मी हार्डवर्क केलं, मला इन्स्टंट रिवॉर्ड मिळतो. समजा एखाद्या स्टुडंटनी खरंच 4 महिने अभ्यास केला ना त्याला मिळतो जॉब. असे एक्झाम्पल्स मी पाहिलेत, माझे असे स्टुडंट आहेत. असं नाही आहे की हा अभ्यास करून पण मिळत नाही. कदाचित आपण त्या फ्रिक्वेन्सीपर्यंत पोहोचलोच नाही की ज्या फ्रिक्वेन्सीला तो पेंडुलम व्हायब्रेट होणार होता, आपण त्याच्या आधीच बंद केलं. सो त्या फ्रिक्वेन्सीला येऊ तर द्या तुमची मेहनत, तेव्हा कुठे तुम्हाला ते मिळणार आहे. ते मिळण्याच्या आधीच तुम्ही म्हणताय. कारण की आपण जो एक फॉर्म्युला बघू शकतो ना की गाव लेवल, तालुका लेवल, डिस्ट्रिक्ट लेवल आणि मग नॅशनल लेवल. मग ह्या लेवलचा जर विचार केला तर आपण कुठेच नाही आहे मोठ्या लेवलला. म्हणून मला असं वाटतं की 20-30मध्ये एवढं मन लावून प्रिपरेशन केलं पाहिजे. फक्त त्याला डिरेक्शन सही पाहिजे. तुमच्या सोबत कोण मेंटर आहे, तुमचे पॅरेंट कसे एज्युकेटेड तुम्हाला हेल्प करतात, सर्कल तुमचं आजूबाजूचं खूप काय मॅटर आहे. करतं. खूप खरंय, मॅटर खरंय. करतं. छोट्या छोट्या गोष्टी सक्सेसफुल होण्यासाठी मॅटर करतात. खूप मॅटर करतात. आपण त्या अगदी प्रवाहाने बरोबर. जातो ज्या प्रवाहासोबत आपण प्रयत्न करतो वाहण्याचा, पण ते सर्कल पण मॅटर करतं. जर आपलं सर्कल आधीपासून तेवढं पॉझिटिव्ह आहे, वेल एज्युकेटेड लोकांचं आहे, तर आपण बरोबर त्या दिशेला जातो पुढे पुढे. पण जर मेंटरशिप चांगली नसेल किंवा जर आपण ॲडवाईस चुकीच्या व्यक्तीचा घेत असेल तर चांगल्या चांगल्या विद्यार्थ्यांचा पण खूप वेळ व्हायला जातो. हो, बरोबर आहे, बरोबर. आणि या क्षेत्रामध्ये तुमचा जितका जास्त वेळ वाया जाईल तितक्या पटकन तुम्ही मागे पडता, नाही का? IT क्षेत्र असं आहे की Right. आज ताजं आहे तर उद्या पुन्हा शिळं होऊ शकतात ना गोष्टी. बरोबर, म्हणजे बरोबर. अपडेट फास्ट होतात ना गोष्टी. एक्झॅक्टली. आणि लग्न लांबणीवर पडलेत तरुण हो, पिढीचे, अगदी जे बरोबर की पहिले समस्या आहे. 23, 24, 25 ला व्हायचे मुला मुलींचे लग्न, आता आरामात 27, 28 हे खूप नॉर्मल झालंय. मग हे कशामुळे झालंय? की डिग्री नंतर लगेच जॉब नाहीये, जॉब नसेल तर लग्न नाही. कारण आपण ॲटलिस्ट फ्लॅट तरी आहे की नाही बघतो मुलाकडे. हो. त्याच्याकडे फ्लॅट येणार कधी? कधी येणार? खरंय, खरंय. त्याला काहीतरी थोडंसं सुरुवात करायला लागेल ना आधी, तेव्हा कुठे त्याच्याकडे फ्लॅट येईल.
आणि विदाऊट फ्लॅट तर मुलगी देणार नाही. मूलभूत गरजा तरी ॲटलिस्ट कंप्लीट व्हायला करता आल्या पाहिजे. पाहिजेत. Yes. यासाठी चांगलं मार्गदर्शन असणं विद्यार्थ्यांना खूप गरजेचं आहे. गरजेचं आहे. आणि जेव्हा तुम्ही असं वैयक्तिक प्रयत्न करता आणि इतके छान छान रिझल्ट येतात, आहेत का हो मॅडम अशी काही उदाहरणं सांगता येतील आपल्या प्रेक्षकांना खूप, की यांना जॉब मिळाला, त्यांना जॉब मिळाला? म्हणजे तुमच्या एकूणात मी जेव्हा तुम्हाला फॉलो करते तेव्हा बघते की खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं तुम्ही सेलिब्रेशन करत असता, त्यांच्या हो. पाठीवर अभिनंदनाची थाप देत असतात. तो एक छान मोमेंट क्रिएट होतो. ते कसं, त्याचा अनुभव सांगा ना थोडा. नक्कीच. ॲक्च्युली कसं होतं ना, प्रत्येक स्टुडंटची एक जर्नी असते आमच्यासोबत. हम्म. आणि मग आमच्याकडे ज्यावेळेस मुलं येतात, पालक येतात, ते हम्म. आम्हाला त्यांचं सगळं हिस्ट्री बॅकग्राऊंड सांगतात. काउन्सिलिंग आम्ही ज्या गोष्टीला म्हणतो. मग त्यानंतर त्यांना आम्ही गायडन्स देतो की तुम्ही ह्या दिशेने जावा. आणि जनरली असं होतं ना की तुम्ही ह्या गोष्टी फॉलो करा, होऊन जाईल, असं आमचं पॉझिटिव्ह असतं त्यांना सांगणं. हो. आणि त्या जर्नीमध्ये पण त्यांना भरपूर वेळा अपडाऊन्स वाटतात की ते टीमला बोलतात, मॅम खरंच होईल का हो माझं? कारण की आपण ना नेहमी आउटर लुक बघतो, हो. अरे त्या मुलाचं झालं, तो तर हुशार होता ना, मग माझं कसं काय होईल? म्हणजे असं प्रत्येकाला प्रश्न पडलेला असतो. पण ज्यावेळेस आपण ते प्रिपरेशन्स करून घेतो किंवा ज्यावेळेस आपण ह्या गोष्टी करतो, कधी कधी काही मुलं ना म्हणजे घाबरतात पण. म्हणजे असं माझ्याकडे काही एक्झाम्पल आहे, जसं की एक अभिषेक पिसाळ नावाचा स्टुडंट आहे माझा. तर तो विद्यार्थी कधीतरी यायचा माझ्या सेशनमध्ये, असं नाही की रेग्युलरली बसत होता, असं पण नाही आहे. पण मला असं वाटायचं की अरे हा स्टुडंट का नाही हे करत, म्हणजे नाही का, हा का नाही येत रेग्युलर. मी टीमला नेहमी सांगायचे की या स्टुडंटला सांगा बरं का यायला. तर असं बरेच महिने चालू होतं, जोपर्यंत आपले चालतात ना ट्रेनिंग, तोपर्यंत माझे लेक्चर चालू असतात. तर असं नेहमी व्हायचं. एक दिवस ना त्या मुलाचं प्लेसमेंट झालं, पण त्या मुलाचे पॅरेंट ना आमच्या टीमसोबत खूप चांगले कॉन्टॅक्टमध्ये होते. नेहमी बोलायचे फोनवरती, त्यांचा व्यवसाय आहे कुठला तरी यवतमध्ये. तर मग ज्यावेळेस प्लेसमेंट झालं त्या मुलाचं, त्यावेळेस ते पालक फार इमोशनल झाले की नाही का, म्हणजे झालं, म्हणजे आम्हाला पण असं वाटत नव्हतं की होईल. म्हणजे काही मुलं असतात की जे आपल्याला त्यांचे एक कव्हर म्हणजे आउटर लुकवरून वाटत नाही की त्यांचं होईल, पण ते मुलं पण प्लेसमेंट घेऊन जातात. कारण काही मुलं इंट्रोवर्ट असतात की जे पब्लिकमध्ये नाही बोलणार, पण इंटरव्ह्यूवर समोर प्रॉपर त्यांची गोष्ट मांडून येणार. हा पण एक टाईप आहे. आता काही मुलं असे आहेत की समजा एक एक्झाम्पल आहे अमित नावाच्या स्टुडंटचं. तो ना UPSC MPSC ड्रॉपआउट आहे आणि त्याने खूप वर्ष ट्राय केलं गव्हर्नमेंट एक्झामचं, पण नाही बनलं तिकडे काम. तर मग आपल्या इकडे तर ही इज हॅव्हिंग व्हेरी फ्लुएंट इंग्लिश विथ द हायेस्ट स्पीड, ज्याला आपण मेट्रो म्हणतो बघा, हाय स्पीड गाडी, ट्रेन. आम्हाला 2 महिन्याचा वेळ लागला त्या मुलाचं स्पीड नॉर्मल करायला, की म्हणजे त्याची फ्लुएन्सी एवढी जास्त आहे, पळतीच आहे, कळणारच नाही आपल्याला की तो काय बोलतोय. हा म्हणजे असं समजणार आपल्याला, ते रिकॉल होईपर्यंत ते पुढच्या 4 वाक्य कव्हर केलेले होते. असे पण एक्झाम्पल्स आहेत की ज्या मुलाच्या म्हणजे नाही का बोलण्यामध्ये थोडंसं हे, मग हे सगळं आम्हाला समोर करता येतं. बरं, वाईस वर्सा लेडीज किंवा वुमन्स एवढ्या जास्त मुली आहेत आमच्याकडं की काही मुली, जसं मी मागच्या वेळेस पण म्हटलं की त्यांची फॅमिलीज ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी फॅमिली सोडून इथं येऊन PG करून राहतात, जॉब करायला मॉल्समध्ये जातात, त्या पैशानी रूम रेंट भरतात, क्लास करतात, जॉब मिळवतात आणि मग त्या सेटल होतात. सो वुमन्स आर बीइंग इंडिपेंडंट थ्रू द ट्रेनिंग्स, की नाही इथे आहे, इथे मिळतं आणि ते होणार. म्हणजे लोकांचा जो विश्वास तयार झाला ह्या सक्सेस स्टोरीमुळे झाला आहे. जसं मी डिटेलमध्ये नेहमी यूट्यूबवरती टाकत असते. पण ज्या वेळेस मला एखाद्या महिलेमधलं ते स्ट्रगल दिसतं की अरे ती करतीये, ती येते, आम्हाला जास्त एनर्जी वाटते की अरे ती एवढ्या दुरून आली. म्हणजे जस्ट इमॅजिन, एखादी लेडीज आहे मॅरिड, तिच्या 2-4 वर्षाच्या बाळाला आईकडे ठेवलं आहे, ती जालन्यावरून पुण्यामध्ये येते, ती 2 महिने जॉब करते कुठेतरी KFCमध्ये आणि त्यानंतर क्लासेस करते आणि त्यानंतर प्लेसमेंट घेऊन एकदम हक्काने जाते त्या कंपनीत जॉईनिंगला. काय जर्नी असते, काय पाहिजे. आणि दुसरं म्हणजे खरंच अचीवमेंट, लिटरली म्हणजे खूप. आणि मला कधी असं वाटतं ना की यार खरंच हा एक चमत्कार आहे आणि तो माझ्या टीममुळे शक्य आहे. तर आजकाल असं व्हायला लागलं मॅम की काही मुलं येतात, बोलतात की माझा बर्थडे आज, मला तुमच्याकडून विशेष पाहिजे. तर ना मी त्यांना बोलते की माझ्या केबिनमध्ये छोटंसं गणपतीची मूर्ती आहे, मी खूप मानते. तर मी त्यांना म्हणते तुम्ही बाप्पाचं दर्शन घ्या, मला असं वाटेल माझे आशीर्वाद तुम्ही घेऊन गेलात. म्हणजे एवढं, म्हणजे आपण असं म्हणतो पण तसं नाही आहे. म्हणजे जसं आज आपण चर्चा करतोय, बट ह्या चर्चेमधून पण खूप लोक इन्स्पायर होतात आणि ते एक्सप्रेससुद्धा करतात. आणि विशेष करून ते ऐकतात आणि चांगले जॉब घेऊन पण जातात. ही सगळी जर्नी जेव्हा यशस्वी होताना मला दिसते ना, तर तो डे माझ्यासाठी खूप मोटिवेटिंग आणि इन्स्पायरिंग असतो. त्यामुळे मला आणखीन काम करायला एनर्जी येते. अगदी बरोबर आहे. म्हणजे आपण जेव्हा आपल्या डोळ्यांनी ज्यांना शिकवलंय ते आता मोठ्या
म्हणजे त्यांना Positionला चांगली गेलेत. नोकरी लागली, मोठ्या Right. पोझिशनला गेलेत. यासारखं म्हणजे काय आनंदी क्षण कुठल्या शिक्षकांसाठी किंवा हो. मेंटॉरसाठी नसतो ना, तो एक अत्युच्च क्षण असतो आणि तो तुम्ही छान सेलिब्रेट करता. मी नेहमी हां. फॉलो आणि करते आणि मी त्यांना काय सांगते मॅम, हं. की हा तुमचा लास्ट जॉब नाहीये. ही हां, अभी सुरुवात तो आहे. मंजिल बाकी हां, है. तर मी त्यांना काय सांगते, की आता तुम्हाला कलीग्स भेटतील, एक हं, कल्चर भेटेल, एक वातावरण भेटेल. हं, गो गेट एन्जॉय दॅट अँड यू विल बी फाइंडिंग अनदर जॉब्स ओव्हर देअर ओन्ली. हं. मग तिथे त्यांना नवीन सर्कल मिळतं, अजून चांगले लोकं भेटतात आणि ते पुढच्या लेव्हलला निघून जातात आयुष्यात. ती परत मला तुमच्या ते टचमध्ये एक्सपेक्टेड आहे. असतील ना परत, की पुढे खूप, पुढे खूप, खूप गेल्यानंतर? जास्त आहेत, खूप जास्त. म्हणजे काही-काही मुलं अजूनही हक्काने फोन करतात. हं. कारण की आपण नाही का बघा ना, आपल्याला 10वीचा पेपर 10वी संपल्यावर सोप्पा वाटतो. हो. तसं आहे, की हं. क्लासेस करण्याच्या आधी ते डिफिकल्ट वाटतात. बट ते होऊन गेल्यानंतर जेव्हा ते आपले स्टुडंट कुठेतरी काम करतात, तर त्यावेळेस ते आमच्या टचमध्ये राहतात. ते पुन्हा हं. येतात, कधी बोलतात, हं. कधी ॲल्युमिनी बनून येतात आमच्याकडं, कधी हं. फक्त काहीतरी घेऊन येतात. म्हणजे हं. मला छान वाटतं हे सांगायला. तर लिटरली काही-काही मुलं काही-काही गोष्टी आमच्यासाठी खायला-प्यायला घेऊन येतात. किती कधी-कधी. छान. म्हणजे आता लेटेस्टमध्ये ना एक पॅरेंट आहेत रत्नागिरीचे, ते आमच्यासाठी ते फणस असतं ना, ते घेऊन शेवटा आलेले, घेऊन आले. की हं. लाइक दे आर हॅव्हिंग दॅट रिस्पेक्ट हो. फॉर द पर्टिक्युलर टीम. सो वी डोंट एक्सपेक्ट, हं. सॉरी, बट वी हं. डोंट एक्सपेक्ट. नाही बरोबर बट आहे. अशा म्हणजे गोष्टी अपेक्षा नाहीये, परंतु एक आम्हाला अजिबात टोकन ऑफ अपेक्षा लव्ह नाहीये. असतं ते एक्झॅक्टली. त्यांच्याकडनं. सो हां. ते मला खूप अप्रतिम वाटतं. म्हणजे हं. काम तर हा आमचा काम काम करण्याचा तो भागच आहे. हं. तो विषय नाहीच आहे. एक छोटासा किस्सा सांगू का? हां, आपण आपल्या चॅनलवरती एक EFTचा व्हिडिओ केला. बरं. EFT टॅपिंगचा व्हिडिओ आणि हा सर्व दूर तो पोचला. एक एकदम जळगावमधलं छोटंसं खेड आहे. बरं. तिथनं त्या एका टेलरचा फोन आला, की "मॅडम तुमचा व्हिडिओ मी बघितला." म्हणजे त्या मॅडमनी जे सांगितलं ते मला फार झेपलं नाही. कारण ते मला समजलं नाही. तर तुम्ही आम्हाला सोप्या शब्दात एक छोटासा व्हिडिओ करून पाठवाल का? सो आपण एक कंटेंट क्रिएटर असतो. आपण एक मुलाखत घेतो, विषय संपतो. परंतु त्याचा इतका आग्रह होता, तर आता काय करू या प्रश्न आला माझ्या मनात. पण म्हटलं चला आपण करून पाठवू म्हणून मग मी हाईड करून एक छोटा व्हिडिओ त्याला मानेचे प्रॉपर टॅपिंग दाखवले, की टेलरिंग काम करून करून मान खाली वाकली होती त्याची, त्यामुळे त्याला त्रास होत होता. तर तो व्हिडिओ त्याला त्याचा फायदा झाला. 15 दिवसांनी त्यांचा परत फोन आला, की मला इतकं छान वाटलं, मला बरं वाटलं आणि तुम्हाला खूप सारे आशीर्वाद. तर हे एक मोमेंट असतो. तर म्हणे मी पुण्याला भेटायला येईन, तुम्हाला तर काय आणू? तर मी म्हटलं मला काहीच नको आहे, पण म्हटलं तुम्ही येताना जळगावची केळी घेऊन या माझ्यासाठी 6. 6च. जास्ती काय मागणार ना, म्हणजे असं. परफेक्ट. पण म्हणजे मला हे म्हणायचं आहे, की तिथे वस्तू किंवा पैसा अपेक्षित नाहीये. अपेक्षित नाहीये. त्या छोटंसं जे प्रेम असतं टोकन लोकांचं, ऑफ जे लव्ह. तुम्हाला भरभरून देतं आणि ही कुठेतरी आपण जे श्रोते आपलं ऐकतात, आपल्याकडनं मार्गदर्शन घेतात किंवा हे ऐकून पुढचा जर्नी त्यांचा सुरू होतो, त्यांच्यासाठी हे आपल्यासाठी खूप भारी मोमेंट असतात आणि लाईफमध्ये असं आपण प्रिझर्व्ह करून ठेवतो ना या सगळ्या गोष्टी. राईट. यापेक्षा वेगळं काय काय पाहिजे? अपेक्षित आहे? अगदी छान, मस्त. अजून एक मुद्दा मॅडम नेहमी डोक्यात असतो, की इंटरव्ह्यूला जसं आपण बोललो, की कपडे मॅटर करतात, ड्रेस कोड मॅटर करतो, त्याबरोबर मॅटर करतो तुमचा योग्य पद्धतीनं सादर केलेला रेझ्युमे. म्हणजे तुमचं जे तुम्ही सादर करता सगळ्या गोष्टी, कागदपत्र ह्या सगळ्या. तर त्याच्यासाठी काय आदर्श हवा आहे सगळा? जर तुम्ही फ्रेशर आहात हं. आणि जर तुम्हाला जॉब हवा आहे, तर तुमचा रिझ्युमे सिंगल पेजचा असावा. अच्छा. पहिली ती गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, तो टॉप टू बॉटम, लेफ्ट टू राईट असा रीडेबल असावा. म्हणजे काय, की जसं आता A4 साईजचा पेपर आपण फोल्ड करतो आणि फोल्ड केल्यानंतर त्याचे 2 भाग बनतात. तर बरेच मुलं 2 भागावरती डिस्क्रिप्शन लिहितात. तर ते अलाउड नाही आहे. ते ATS सिस्टमला ट्रेस होत नाही. त्यामुळे तसा शक्यतो करू नये. जो नॉर्मल रायटिंगचा आहे तो असावा. त्याच्यामध्ये तुमचं टॉपला तुमचं बेसिक नाव येईल. महत्त्वाची गोष्ट, तुम्ही ज्या पदासाठी जॉब बघताय ते लिहिणं गरजेचं आहे. आज तुम्हाला डेटा सायंटिस्ट बनायचं, तुम्ही डेटा सायंटिस्ट मेन्शन केलं पाहिजे. सो अकॉर्डिंग टू जॉब डिस्क्रिप्शनच तुम्हाला JDमध्ये जे डेजिग्नेशन आहे ते तुम्हाला वरती लिहायचं आहे. त्यानंतर तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स प्रॉपर पाहिजे, जसं की तुमचा नंबर, प्रोफेशनल ईमेल ID, GitHub, LinkedIn याच्या लिंक्स, किंवा त्यानंतर तुमचं लोकेशन. म्हणजे आता इथे महत्त्वाची गोष्ट काय आहे, की समजा तुम्ही कोल्हापूरचे आहेत पण तुम्हाला जॉब पुण्यात हवा आहे, तर तुम्ही पुणे लोकेशनच लिहिलं पाहिजे. जर तुम्ही कोल्हापूर लिहिलं, HRला वाटेल की हा कोल्हापूरचा, हा इकडे कसं येणार, है ना? सो त्यासाठी तुम्हाला त्या गोष्टी लिहायच्या. त्यानंतर तुम्हाला करिअर ऑब्जेक्टिव्ह, एज्युकेशन डिटेल्स, स्किल सेट, प्रोजेक्ट्स आणि त्यानंतर तुमचे अचिव्हमेंट्स किंवा सर्टिफिकेशन, ह्या सिक्वेन्सनी जायचं. बरोबर आहे. बऱ्याच वेळा काय होतं, की फ्रेशरचा रेझ्युमे हा खूप मोठा असतो पण त्याच्यात कामाचं काहीच नसतं. सो त्यामुळं जसं कंपनीला हवं आहे, की ह्या JDमध्ये हे पाहिजे, तेच मजकूर किंवा त्या स्किल सेटप्रमाणे हा रेझ्युमे पाहिजे. एवढं जरी केलं तरी तो शॉर्टलिस्ट होतो. वा,
ही पण चांगली टिप आहे. येस. आणि आता अगदी माझ्या मनातला प्रश्न आहे की क्विक सगळी दुनिया आहे आता, फार वेळ नाही आहे कुठल्या गोष्टीत. 6 महिन्यात जर तुम्हाला IT जॉब हवा आहे तर त्यासाठी काय टिप्स द्याल तुम्ही? 6 महिन्यात IT जॉबसाठी मी टिप्स अशा देईल की स्पेशलायझेशन करा. आत्ता जर तुम्ही CPP, DSA, जावा, पायथॉन सगळं घेऊन बसलाय, तर मग तुम्ही भेळ केली, खिचडी केली, तर त्या खिचडीने काय निष्पन्न होणार नाही. तुम्ही एक स्पेशलायझेशन निवडा, आयदर फ्रंट एंड, आयदर बॅक एंड, किंवा फुल स्टॅक, किंवा डेटा सायन्स, किंवा डेटा अनालिस्ट, किंवा AWS क्लाउड. या सगळ्यांपैकी एक निवडा आणि त्या एकाला स्टार्ट टू एंड प्रॉपर करा. बरं. कुठलीही टेक्नॉलॉजी शिकल्यानंतर तुमचा प्रोजेक्ट एवढा प्रॉपर पाहिजे की हाफ अवर एक्सप्लेन करता आला पाहिजे इंटरव्ह्यूअरला, स्क्रीन शेअर करून तो रन पण झाला पाहिजे. त्यानंतर जसं मी म्हटलं की रेझ्युमे सिंगल पेजचा असावा, ॲज पर जॉब डिस्क्रिप्शन पाहिजे, ATS स्कोर 80च्या अबोव पाहिजे. ATS स्कोर वाढवण्याच्या नादामध्ये काही पण टाकले हे जमणार नाही, पण त्या टेक्नॉलॉजीबद्दल 1000 गोष्टी टाकलेल्या चालतील या गोष्टी. त्यानंतर तुमचा HR राऊंडमध्ये ठरलेले प्रश्न, टेल मी अबाउट युअरसेल्फ. या प्रश्नामध्ये तुमचा JD कव्हर झाला पाहिजे तरच तो शॉर्टलिस्ट होतो या गोष्टी. आणि HR राऊंडचे बाकी ठरलेले प्रश्न, पण ते HRच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आन्सर पाहिजे, तुमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने अजिबात नको. त्यानंतर ॲप्टिट्यूडसाठी RS अगरवालचं पुस्तक, त्याच्यामध्ये पण ठरलेला पॅटर्न. जमलं तर ठीक आहे, नाहीतर यूट्यूबवरती क्वांट ट्रिक सर्च करायचं, तरी पण ॲप्टिट्यूडचा पेपर क्रॅक होतो. वा. त्यानंतर L1, L2 राऊंड असतात कोडिंगचे, त्याची प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला टेक्निकल थेअरी आणि कोडिंग याचं सेपरेटली प्रिपरेशन करायला लागेल. की थेअरी पेन पेपर समोर दिला तरी जमलं पाहिजे, किंवा लॅपटॉप दिला तरी पण जमलं पाहिजे. आणि IDs ॲटलिस्ट 2-3 तरी IDs माहिती पाहिजे. फक्त एकच केलं आहे ते पण रन होत नाही. ऐन टायमाला नाही कोड रन झाला तर व्हर्च्युअलवरती रन करायची कॅपॅसिटी ठेवता आली पाहिजे. हे जरी केलं तरी 6 महिन्यात जॉब मिळतो. आता हे खूप सारं नाही, हे फार थोडं आहे. मी एक्सप्लेन जास्त केलं आहे, पण एक 4 ते 5 राऊंडची जरी तयारी केली IT मध्ये, जसं HR राऊंड, कोडिंग राऊंड, ॲप्टिट्यूड राऊंड, त्यानंतर मॅनेजरल राऊंड, किंवा L1, L2 कोडिंगमधले, एवढं जरी नीट केलं तरी पण प्लेसमेंट होतं. आणि हे रॉकेट सायन्स नाहीच आहे, प्रूव्हन आहे सगळं, एकदम प्रूव्हन आहे. आणि ॲप्टिट्यूडमध्ये जे विचारतात प्रश्न ते पहिली ते 10वीपर्यंतचं मॅथ्स असतं, वेगळं बाहेरचं काहीच नसतं. तेवढं नीट केलं तरी होऊन जातं. पण आपण काय करतो, मला कसं जमेल, असं नाही आहे. एकच पुस्तक आहे, आपण डिग्रीला एवढं सगळं अभ्यास केला, एवढं लाखो रुपये खर्च केलं. 6 महिने जर पेशंटली जर आपण एखाद्या स्पेशलायझेशनचा अभ्यास केला ते जमणार नाही असं होणारच नाही. आणि मिनिमम 5 ते 7 तास अभ्यास केलाच पाहिजे, जर वेगळं काही काम नसेल तर. एवढं जरी केलं तरी पण होतं. वा, खूपच छान. आणि मला असं वाटतं की आपले जे ऐकणारे पेरेंट्स आहेत किंवा विद्यार्थी आहेत, ज्यांनी शेवटपर्यंत ज्यांनी ऐकले, त्यांच्यासाठी या टिप्स खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की भरपूर साऱ्या प्रश्नांची उत्तरं आता आपल्याला मिळालीही असतील. नवीन काही प्रश्नही तुमच्या मनात निर्माण झाले असतील तर काळजी करू नका, कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न टाका. सारिका मॅडमची टीम आहे, ती त्याला उत्तरं नक्की देईल. सारिका मॅडमचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, सगळे डिटेल देणार आहे. तुम्ही त्यांच्याशी वेळ घेऊन संपर्क साधू शकता. मॅडम, जाण्याच्या आधी एक छोटासा रॅपिड फायर घेऊया. नक्की. तुमचं आवडतं पुस्तक? हाऊ टू इन्फ्लुएन्स फ्रेंड्स अँड पीपल. वा, बरं. तुमचं आवडतं काम? प्लेसमेंट. अर्थातच. आणि तुम्हाला आलेले सगळ्यात पहिले आनंद अश्रू? 10चे मार्क्स 80% पडले होते. ओह, तुम्हाला स्वतःला 80, क्या बात आहे, मस्त. आणि तुमच्या मते सक्सेसचा फॉर्म्युला काय आहे? कन्सिस्टन्सी. व्हेरी नाईस. आणि आता जी तरुण पिढी आहे त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? अभ्यास सातत्याने करा. आणि मॅडमनी या अगोदर, म्हणजे तुम्ही जर इंटरव्ह्यू पुन्हा एकदा ऐका, मला तर असं वाटतं की विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा ऐकावा की काय गोष्टी करायला हव्यात आणि काय गोष्टी टाळायला हव्यात. जर तुम्हाला सक्सेसफुल लाईफ जगायचं असेल तर तुमचा मोबाईल आहे किंवा इंस्टाग्राम आहे, असे खूप सारे आपल्या मनाला जवळ असणारे किंवा तुमचा डे टू डे लाईफचा पार्ट असणाऱ्या गोष्टी मॅडमनी सोडायला सांगितल्या आहेत. परंतु काही काळ फक्त कन्सिस्टन्सी तुम्ही ठेवून अभ्यास केला तर पुढचं लाईफ एकदम सुपर लाईफ असणार आहे. तर या व्यतिरिक्त आणखी काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला हवी असतील तर तुम्ही सारिका मॅडमला नक्की कॉन्टॅक्ट करा. हा एपिसोड जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून ज्यांना IT बद्दल फिअर आहे किंवा खूप साऱ्या शंका आहेत, त्या सगळ्या शंका या एका एपिसोडनी नक्की सॉल्व्ह होतील असं वाटतंय. तर मॅडम, थँक्यू सो मच. तुम्ही आज इतकी दिलखुलास माहिती दिली आणि खूप छान गप्पा झाल्या आपल्या. तर पुन्हा परत भेटूयात जर काही शंका असतील विद्यार्थ्यांच्या तर. थँक्यू सो मच पुन्हा एकदा. नक्की मॅडम. धन्यवाद. थँक्यू सो मच.